काय बनवायचं आज? फ्रँकी. मुलांचा आग्रह होता फ्रँकी खायची होती. तयारीला लागूया. आधी कोबी कापून घेऊ बारीक. एक छोटी कोबीचं अर्धे कोबी घेतले मी, जास्त नाही घेतले कारण कोबी पण मग जास्त होतं. एक कांदा घेतलाय मोठा. त्याला सुद्धा उभं कापून घेऊया. एकच कांदा घेतलाय. अर्धी कोबी आहे, म्हणजे पाव किलो सुद्धा नव्हती, पाव किलोची सुद्धा अर्धी होती. आणि शिमला मिरची, आपण शिमला मिरची ऑलरेडी कापून घेतली आहे. अशा प्रकारे कांदा, कोबी आणि शिमला मिरची कापून घेतले. त्याबरोबर आपण बटाटे सुद्धा उकडवले होते. 5 बटाटे आहेत. 5 बटाटे उकडवले मसाल्यासाठी. इकडे पीठ म्हणजे आपण मैद्याच्या पिठाच्या चपात्या बनवणार आणि मग त्याची फ्रँकी बनवू. बटाटे सोलून घेऊ. बटाटे सोलून थोडेसे त्यांना स्मॅश करायचं आहे. दाखवतो मी तुम्हाला स्मॅश कसं करायचं. बटाटे सोलून झालेत. असं छोटी किसणी आहे, त्याच्यावर मी किसून घेतोय, म्हणजे ते बारीक होतं. मग नंतरला परत स्मॅश करत राहावं लागत नाही. पॅनमध्ये किंवा कढईमध्ये तुम्ही कशात बनवाल त्यात. असं सगळे बटाटे आपण करून घेऊया. मग त्यांना फोडणी देऊया. बटाटे स्मॅश करू पूर्ण. पॅनमध्ये थोडं तेल टाकून कांदा परतून घेऊया. कांदा जास्त परतायचा नाही आहे, एकदम नरम नाही करायचं. थोडंसं एकदम परतून घ्यायचं आहे. कांदा परतून झालाय. आता कोबी आणि शिमला मिरची परतून घेऊया. ती सुद्धा जास्त नरम करायची नाही, थोडीफार परतून घ्यायची. खाताना जराशी लागली पाहिजे, एकदम ती नरम मग बरोबर लागत नाही. कांदा आणि परतेपर्यंत खाली आयुष्य चपात्या लाटून घेते. आता शेकवून घेऊया. आपण थोड्या शेकवायचे. परत रोल बनवल्यावर परत शेकवायचे आपल्याला. त्याच्यामुळे आता थोडं शेकवून घ्यायचे. त्याला पॅन आपला गरम आहे. वाकडी पडली जरा त्याला सरळ करूया. मस्त गरम झालं. लगेच होती. चला आता चपात्या आपण थोड्याशा शेकवून घेऊया. पुढचा प्रोसेस करू. आपण बटाटा किसून घेतला होता, त्याला आता फोडणी देऊया. फोडणीसाठी तेल टाकलंय थोडं. त्यामध्ये थोडं जिरं टाकलंय. हळद, गरम मसाला आहे. हळद,
थोडी मिरची पावडर, जास्त तिखट नाही करत कारण मुलं खाणार आहे. आणि थोडीशी आमचूर पावडर आहे, थोडीशीच टाकले, थोडंसं फ्लेवरसाठी, टेस्ट यायला. मग आता त्यात किस टाकून बटाट्याचा चांगला परतून घेऊया. बटाट्याची भाजी, आपण सुकी बटाट्याची भाजी करतो तशीच आहे, पण थोडीशी हे बटाटा किसून घेतला आहे, एवढंच आहे. सगळं प्रॉपर एकत्र करून घेऊ, म्हणजे आपला मसाला तयार होईल फ्रँकीचा. थोडंसं मीठ चवीपुरतं. आपण भाज्यांमध्ये पण परतताना थोडं मीठ घातलं होतं, कारण त्याच्यामुळे जरा लवकर त्या शिजतात. थोडं मीठ त्यात पण घातलं, त्या हिशोबाने तुम्हाला मीठ घालायचं. जास्त मीठ टाकून परत ते खार होईल, म्हणून थोडंच टाका. मसाला आपला रेडी झाला आहे. आता रोल बनवायला घेऊया. हा पिझ्झा सॉस आहे, पिझ्झा सॉस, त्यावर थोडीशी शेजवान चटणी आणि थोडंसं टोमॅटो सॉस, एवढंच वापरायचं आपल्याला. त्यावर आपण आपला बटाट्याचा मसाला टाकला आहे. थोडेसे नूडल्स होते शिजवलेले, ते सुद्धा टाकतोय, कारण होते तर टाकूया तिखट जाण्यापेक्षा. आणि मग त्याच्यावर आपल्याला आपली कोबी, कांदा आणि शिमला मिरची ते टाकायचं आहे. त्याच्यावर तुम्हाला हवं तर चीजसुद्धा टाकू शकता, नको असेल तर विदाऊट चीजचं सुद्धा. आणि काही हे विदाऊट चीजच केले होते, आणि काहींना चीजसुद्धा टाकला होता, कारण मुलांना आवडतो चीज. त्यामुळे थोडे चीजवाले आणि थोडे विदाऊट चीज केले होते. त्यांना आता चांगला रोल करून घेऊया. जरा घट्ट असा रोल करायचा आहे, त्यामुळे भाजी जो आतला मसाला आहे तो चांगला घट्ट राहतो. चला आधी रोल बनवून घेऊया आणि मग पुढची प्रोसेस करू. आपले रोल बनवून झाले. त्यांना पॅनमध्ये थोडं तेल टाकून मस्तपैकी शेकवून घ्यावे. थोडेसे जास्त शेकवायचे, जरा कुरकुरीत करायचे, त्यामुळे ते अजून चव जरा चांगली लागते. थोडेसे क्रंची असतील ना तर मस्त वाटतात खायला. थोडे जास्त जरा शेकवून घेते, पण करपवू नका, लालसर होतात, मस्त वाटतात कुरकुरीत खायला. एक बाजू चांगली शेकली आहे, त्यांना आता जरा परतून घेऊया. हे बघा, शेत लालसर झाले ना मस्त असे कुरकुरीत होतात, तसे मस्त लागतात खायला. अशा प्रकारे
कलर आलाय. त्याला काढून घेऊ. आपला चॉपिंगचा जो हे आहे काय म्हणतात बोर्ड त्याच्यावर काढूया. आपले सगळे रोल तयार आहेत. एका मस्त प्लेटमध्ये थोडंसं सजवूया. आपल्याला येत नाही असं सजवायचं. तर व्हिडिओ काढतोय म्हणून तर असंच खायला घेतलं असतं. त्याला प्लेटमध्ये जरा रोल लावूया नीट. कारण जरा हेल्प करतोय मला रोल ठेवायला. आपली प्लेट सजली आहे. कशी सजली आहे माहिती नाही. आवडली असेल तर नक्की सांगा. कशी प्लेट सजली आहे मला कमेंटमध्ये सांगा. आज फ्रँकी बनवली म्हणून शुभ्रा खूप खुश होती. शुभ्राला ढोल वाजवायचं होतं आणि त्या दोघांना नाचायला सांगितलं होतं पण ते रेडी होत नव्हते. मी सांगितलं त्यांना जरा नाचा, आपली पोरगी ढोल वाजवते म्हणून त्या शुभ्राचा ढोल वाजवत चालू. ती खूप खुश होती फ्रँकी खायला. आज फ्रँकी बनवले म्हणून एकदम एक्साइटेड होती ती. आपली फ्रँकी रेडी आहे. चला घ्या 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 एक एक घ्या सगळ्यांनी. टेस्ट करून सांगा कशी झाले. फर्स्ट कोण? अर्णव. पूर्वा दीदी. हा पूर्वा दीदीनी सांगितलं मस्त आहे. आता मम्मी सांगेल. तू सांग कशी झाली आहे. कशी झाली फ्रँकी. कशी नाही आपण टेस्ट करूया कशी झाली माहिती नाही. मस्त आहे. याच्या आधी सुद्धा एकदा फ्रँकीचा बेस झाला होता. सेकंड टाइम आहे. मस्त आहे. चला आता खाऊया आधी. पप्पा द्या.